पेत पण नाही. म्हणजे चौथा मोड उठल्यानंतर शेवट असतं त्यांचं, त्या झोपत नसतं काही नाही. 4 मोड असतात, मी 4 मोडचं पण तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही बघू शकता. बरोबर असे याचे डोळे बनते आणि याचं रोप बनतं. जर कोणाला रोप वगैरे लागत असेल ना तर हे बघा एक आळी खाली पडलेली आहे, तर हिला तुम्ही साईडनं जर बघितलं ना तर मुंग्या लागलेल्या आहे. ह्या प्लॉटमधला सगळ्यात तुतीचा पाला जो की संपलेला आहे. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. जसं की आजची तारीख तुम्ही बघू शकता 5/11, 9:16 झाले. आजचा तुम्हाला आपल्या शेडचा विषय सांगतो. कसा आहे तर म्हणजे सकाळी शेतात यावं लागतं, म्हणजे सकाळी चालू होतो पण शूट थोडं लेट करतोय कारण की जेवढे शेडमधले कामं होते तेवढे सगळे आवरून घेतलेत. आता तुम्हाला एकदम म्हणायचं सांगायचं म्हटलं तर चला तुम्हाला शेडचा विषय सांगतो. कसं आहे तर त्याआधी जर महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या ना उजी नावाची जी माशी आहे ना, ही ना बॅच फेल होण्याची किंवा ॲव्हरेज कमी होण्याचं शक्यता असते. कारण की ती एक माशी जवळपास लय मोठ्या पिप्या पाडते आणि पिप्या पाडल्यानंतर जास्त उत्पादक जे आहे ना ते आणखी माशांचं होत असतं. तुम्हाला उजी नावाची माशी जर माहिती नसेल, ज्याला माहिती असेल त्याला माहिती असेल, पण नसेल तर तुम्हाला सांगतो. बघू शकता तुम्ही अशा माशा असतात त्या, आणि ह्या माशा ना आळ्यांना डसत्या आणि आळ्यांना डसल्या का त्याच्यातून आळ्यामधनं पिपीनं आउटर लेअरनं बाहेर येत असते. म्हणजे आपण हे असं लावलं होतं तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आणि बस एवढ्याच माशा आपल्यापर्यंत आल्या होत्या आणि ह्या बाहेरच्या बाहेर चिटकून गेल्या. कारण की हे जे ना हे चिपकदार आहे असं, आणि याला येलो कलरनं ते अट्रॅक्टिव्ह होतं माशांना. शेडच्या बाहेर लावलं होतं आपण, तिथे एक होतं, तिथे एक होतं, तिथे एक, आणि हे पूर्णपणे जेवढ्या माशा होत्या तेवढ्या बाहेरच्या बाहेरच म्हणजे चिपकून गेल्या. आतमध्ये माशीच नव्हती, एक आली होती तिला पण मारलं. म्हणजे ह्या बॅचला आपल्याला माशाचं काही जास्त ताण नव्हता. आता चला तुम्हाला आळ्याचं साईज, आळ्याचं किती फिल्डिंग झाली, काय सिच्युएशन आहे हे तुम्हाला दाखवतो. आणि हे आपलं प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, आपण जाळ्या वगैरे लावल्या ह्या फक्त आपण काळजी घेतो जे की माशासाठी. तर सगळ्यात आधी जर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवतो आपल्या ह्या 3 रॅकमध्ये पूर्णपणे, आणि ह्या 3 रॅकमध्ये पूर्णपणे आपण आळ्या टाकलेल्या आहे. मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल 4च होत्या आणि आपण आणखी 2 रॅकमध्ये शिफ्ट केल्या. म्हणजे इकडे जास्त गजबज होते ह्या 2 रॅकमध्ये. खाली पेपर हातरल्यानंतर मग ह्या 2 रॅकमधले इकडे शिफ्ट केलं, आणि इकडे पेपर हातरून ह्या 2 रॅकमधले इकडे शिफ्ट केलं. पेपर हातरण्याचं कारण पण मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे. तर कसं असतं तर आता जवळपास जरी म्हटलं आपल्या शेडमध्ये 6 रॅकमध्ये आपण आळ्या केलेल्या आहे. आता आणखी जर आपल्याला वाटलं की जास्त क्वांटिटीमध्ये आळ्या, जास्त गजबज आहे, तर आपण त्याला आणखी एका रॅकमध्ये शिफ्ट करणार. म्हणजे जवळपास 6 रॅक आहे आणि आणखी एखादा शिफ्ट करायचं तर ते बघूच. आता महत्त्वाचं म्हटलं तर आळ्याची साईज भरपूर झालेली आहे, पण ना कसं होतं माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, इथं ना जास्त आळ्या नाही, इथं जास्त आळ्या आहे, इथं जास्त आळ्या आहे. काय होतं जेव्हा आपण पाला टाकला ना, पाला टाकल्यानंतर सगळ्या आळ्या कन्सिस्टंटली पाला खातात पूर्ण प्रॉपर. आणि पाला खाल्ल्यानंतर जर समजा एखादा साईडला, आता हे बघा तुम्हाला दाखवतो, इथं समजा असा पाला आहे. आता ह्या काय आळ्या काय करतात माहिती आहे का, जेवढे एरियामधल्या आळ्या ना ह्या पाला खाण्यासाठी एकत्र होत्या, म्हणजे जमा होत्या. मग ह्यामुळे समजा त्या एकखटी येतात आणि त्या पाला खातात, म्हणजे जास्त गजबज होते समजा. पण बाकीच्याकडे एमटी असतात. तर मग आपण प्रयत्न करतो की सगळ्या आळ्या कॉमन राहिल्या पाहिजे, सगळ्या आळ्याला प्रॉपर पाला खाण्यासाठी भेटला पाहिजे. कारण की जर आळ्या एका जागी गजबज राहिल्या आणि जर आपण पाला टाकला तर त्यांच्यावर म्हणजे त्यांना कमी पाला खायला भेटेल, म्हणजे दुसरीकडे त्यांना जावं लागेल. हे आपण पूर्णपणे 4 रॅकचे 6 रॅक काल शिफ्ट केले. काल शिफ्ट केल्यानंतर आपण हे जे पावडर होतं ना, हे अंकुश नावाचं पावडर ना आपण मारलं होतं. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं पावडर आहे, विटकर विजेता विटकर सप्लिमेंट. हे बघा, हे विटकर विजेता आणि हे जे पिवळं बघता हे सप्लिमेंट, हे तुम्हाला माहितीच असेल. पण आपण ना काल सगळं शिफ्ट केल्यानंतर आपण हे अंकुश मारलं होतं. याची प्राईस जास्त काही नसते, पण याचा इफेक्ट काय होतो म्हणजे याचा परिणाम आपण कोण मारलं होतं याचं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही जर बघितलं ना, पण जसा पाला टाकतो ना आळ्यावरती, आता तुम्ही जर बघितला तर समजा हा थर बघा, तिकडं जास्त थर आहे, तो मोठा थर आहे. कारण की तिकडं जास्त म्हणजे पाला टाकण्या वगैरेच होतं नाही का. आता इथं आपण पाला टाकल्यानंतर काय होतं, हे जो पाला आहे ना, हे पाला आपण अंकुश याच्यावरती काऊन मारलं की हे जो काड्या आहे ह्या मोकळ्या होतात. जर समजा कुठं हिरो वगैरे राहिलं, आता तुम्ही जर हे बघितलं ना असं, तर हे जे हिरो आहे ना हे पूर्णपणे जे की म्हणजे जळून जात असतं. आणि हे जर हिरवं आपल्या बेडवरती राहिलं ना तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो, जे हिरवं आहे ना हे पूर्णपणे सडून जातं, आणि सडल्यानंतर त्याचा इफेक्ट आळ्यावरती होऊ शकतो. ज्या काड्या आहे ना ह्या काड्या पूर्णपणे म्हणजे नित्तल जरी म्हटलं त्या फक्त काड्याच राहून जात्या. तुम्ही बघू शकता याला पाला वगैरे कुठंच नाही आहे हिरवं, ह्या सगळ्या काड्या आहे. मग ह्या काड्या ना म्हणजे अशा मोकळ्या होत असतात, म्हणजे जेणेकरून आळ्यांना समजा आता तुम्ही बघू शकता, हे बघा, ह्याच्या आळीला ना खालून वरतून निघायला जागा पण भेटू शकते समजा. त्याच्यामुळे आपण
काल अंकुश पावडर मारलं होतं आणि मी एक नवीन व्हिडिओ सेपरेट एक बनवलंच, कारण की सध्या तर टाईम भेटत नाही आहे, कारण की पाला एवढा टाकणं चालू आहे त्यामुळं नाही भेटत आहे सध्या टाईम. तरी यांच्यावरती पूर्णपणे असं हे टाकायला, म्हणजे एक ते सेपरेट व्हिडिओ बनवायला की रेशीमचे कोणकोणते औषध असते, कशासाठी उपयोग होते. पण मी प्रयत्न करत लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला तो व्हिडिओ अपलोड करेल. म्हणून सध्या जर आळ्याचं सिच्युएशन जर म्हटलं तर आपला 4था मोड उठून एक 6 फिडिंग झालेलं आहे कालच. आज 7वी आणि 8वी पडेल, कारण की यांची साईज तुम्ही बघू शकता कशी मोठी झालेली. तर आणि जसं यांचं काय माहिती आहे का, फक्त पाला खाण्याचं रिझन असतं माहिती आहे का. जेवढा पाला खातील ना तेवढं त्यांची साईज वाढत असते. आणि ह्या आळ्या डसत वगैरे काहीच नाही, कारण की यांच्यामध्ये फक्त खाण्याचं एकच असतं जे की तुतीचा पाला. याच्या व्यतिरिक्त ह्या दुसरं काही खातं नाही आणि काही पेत पण नाही. म्हणजे 4था मोड उठल्यानंतर शेवट असतं त्यांचं, त्या झोपत नसतं काही नाही. 4 मोड असतात, मी 4 मोडचं पण तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही बघू शकता. ते म्हटलं तरी तर 4था मोड उठून 6 फिल्डिंग झालेले आहे आपल्या. आणि 7वी आणि 8वी आज पडणार आहे. 12 फिल्डिंगमध्ये सॅम्पल येतं आहे, बाकीच्या जणांचं चाललं आहे. त्याच्यामुळे आता बघू आपलं सॅम्पल कधी येतं. तर कारण की आळ्याची साईज ना ही एकदम चांगली झाली आणि एकदम मऊ आहे, म्हणजे बऱ्यापैकी समजा साईज वगैरे त्यांची झालेली आहे. आता काही काही आळ्यांचं काय होतं बघा तुम्ही, इकडं चालली आळी जिला आपण असं साईडला. आणखी एक जर सांगायचं म्हटलं ना तर हे बघा, एक आळी खाली पडलेली आहे, तर हिला तुम्ही साईडनं जर बघितलं ना तर मुंग्या लागलेलं आहे. आता आळी मेलेली बरं, म्हणजे मेले टाईप झालेली आहे ती आळी, कारण की ही ना आपल्याला कोस पण तयार करणार नाही आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे हिचं जीवन राहिलेलं सारखं नाही आहे. आणि ही आळी कोस पण तयार करणार नाही. आपल्याला 4था मोडपर्यंत सगळं समजून जातं की कोणती आळी कोस तयार करणार आणि कोणती आळी नाही म्हणून. आता हिला बाहेर फेकून दिल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही आहे, कारण की हिचं संपलं सगळं. म्हणजे हिची साईज पण कमी आहे नाही का, तर हिला आपण बाहेर फेकून देऊ. पण ना मुंग्या तिला लागल्या होत्या, तुम्ही बघू शकता. म्हणजे आळी जर समजा खाली पडली ना तर आळ्याला, म्हणजे मुंग्यांना नॅचरल असतं की त्यांना वास येतो आळ्यांचा आणि त्या आळ्या खायला येत असतात. त्याच्यामुळे अर्थे आपण एक गट्टूवरती पावडर टाकलं जेणेकरून त्या वरती चढून येऊन. खालच्या रॅकमध्ये पण तुम्ही बघू शकता आळ्यांचं कसं स्टेटस आहे. तर मग या आळ्यावरती जर कंट्रोल म्हटलं तर आपण विटकर विजेता टाकत असतो, जेणेकरून त्या आळ्या ना पूर्णपणे मरून जातात. आता कुठं मोठं आळ्या दिसत आहे तर आपण नॅचरल सगळीकडे असं टाकून चाललं आहे, जेणेकरून त्या मुंग्या ज्या आहे ना ह्या पूर्णपणे मरून जातात म्हणून. बाकी तर आता पाल्याचं सांगतो तुम्हाला. पाला आपला कसा, म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आपण पाला टाकतोय बघू शकता तुम्ही. साईज वगैरे कशी प्रकारे कशी चांगली झाली जातात. आणि तेवढं आपल्यासाठी चांगलं राहतं. जेवढी साईज त्यांची बनते ना तेवढं ते चांगला कोस तयार करतात आणि त्याला चांगला मार्केटला भाव लागतो. म्हणजे आता बघू, जेवढं आपण पाला टाकणार ना तेवढं ते खातात. समजा आता तुम्हाला तुतीच्या प्लॉटमधलं सांगतो, आपला आतापर्यंत किती पाला खाल्लेला आहे. 130 अंडी पुंज आपली, त्यामुळे परत कन्फ्यूज नको व्हायला. आतापर्यंत सांगतो तुम्हाला पाला किती खाल्लेला आहे, आणखी किती पाला खाणार हे तर समोर सांगणार आहे. त्यामुळे सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हे जो प्लॉट आहे ना हे तुम्हाला मी आधी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवला असेल मागच्या. ह्या प्लॉटमधला सगळ्या तुतीचा पाला जो की संपलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आपण सुरुवातीला ना त्या तिथपासून कट करायला सुरुवात केली होती. आता जवळपास अख्खा प्लॉट संपलेला आहे. म्हणजे 4था मोड उठून 6 फेडिंग झालेले आहेत, सगळा पाला संपलेला आहे. आता ते खर्च कट करणार आहे. हे जे क्षेत्र आहे ना हे पूर्णपणे 1 एकरच्या वरती आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता. आणि किती मोठा पाला त्यांनी खाल्लेला आहे. आणि बाकीचे जर समजा आता खनपूट वगैरे ना आपल्या समजा चंद्रिका वगैरे पडल्या ना तेव्हा आपण पूर्णपणे याला कटरनी कट करून घेणार, जेणेकरून त्याला लगेच प्रोसेसमध्ये उगवायला ते नंतर सुरुवात होणार. 4था मोड उठल्यानंतर ते जास्त पाला खातात, त्याच्यामुळे संपलेला आहे आपला लवकरच. तसं नाही की पाला सगळा संपला, म्हणजे त्या एका वरच्या प्लॉटमध्ये त्याच्या वरच्या प्लॉटमध्ये इकडचा पण पाला बाकी आहे आणखी. आणि तसं आपण प्रत्येक महिन्याला बॅच घेणार, त्यामुळे पाला आपला बॅकअपलाच आहे. 150-200चेच बॅच घेणार आहे आपण. हे पूर्णपणे आता पाला संपलेला आता ह्या प्लॉटमधला. आता याला नवीन कटिंग जेव्हा करणार ना आपण, कटिंग केल्यानंतर याला टोटल प्रोसेस म्हटलं तर 1-3 महिन्यानंतर हे जसं तसा पाला म्हणजे त्याच्या थोडा डबलने वाढणार. आता मी दुपारून शेतात आलो, म्हणजे तुम्ही बघू शकता आता सध्या टाईम बघू शकता 2:09. डेट वगैरे सेम आहे. आपण ना अशा प्रकारे कट केल्यावर, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं आता समजा हे असं खोड होतं, आपण याच्यावरचा पाला सगळा कट केला होता आणि हे कटरने आपण कट केलं. आता हे पूर्णपणे आपण असं कट केलं आहे. आता कट केल्यानं काय होतं माहिती आहे की हे जे आहे ना याला आणखी फांद्या फुटतात बरं, बघू शकता तुम्ही. याला आणखी फांद्या फुटतात आणि याचं झाड पडल्यामुळे होतं. आणि समजा ह्याचंच ना रूप बनतं बरं. आता समजा हा एक डोळा बघता का, दिसतोय का, हा एक डोळा, त्याच्यानंतर इकडून एक डोळा, बरोबर. असे याचे डोळे बनतात आणि याचं रोप बनतं. जर कोणाला रोप वगैरे लागत असेल ना तर तुम्ही बिनधास्त आपल्याला सांगू शकता बरं. आणि इथलं तुम्ही सगळंच रूप घेऊन जाऊ शकता, काही कट केलं काही कट नाही केलं लागत असेल तर मला कमेंट करा,
मी तुम्हाला रोप हे जे आहे ना हे अवेलेबल म्हणजे देतो समजा, पण मला आधीच कळवा की किती लागतं आहे, किती एकरमध्ये लावायचं आहे, कसं येणार आहे, कसं म्हणजे कुठले वगैरे. ठीक आहे. तर एवढंच या व्हिडिओमध्ये, एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. म्हणजे बघू आता नंतर कसं होते काय होते. तर तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.